मित्रांनो, माझं नाव सुमन आहे आणि मी 30 वर्षांची विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि माझ्या पतीचं गाझियाबादमध्ये किराण्याचं छोटंसं दुकान आहे. आमच्या घरी मी, माझे पती, माझी 2 मुलं आणि माझे सासू-सासरे राहतात. दिसायला मी साधारण आहे, जशी सामान्य मध्यमवर्गीय घरातली स्त्री असते. मी जाड नाही, पण थोडी गोलमटोल आहे. माझा रंग गव्हाळ आहे, तर माझ्या पतींचा रंग थोडा गड आहे. आमचं घर छोट पण स्वतःचं आहे. खाली 3 खोल्या आणि वर 2 खोल्या आहेत. हे सगळं तर माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. पण आज मी तुम्हाला एक वेगळी आणि खास गोष्ट सांगणार आहे. खरं तर माझ्या नंदेच्या पतींशी माझं एक खास नातं आहे आणि हे नातं माझ्या लग्नाच्या सुरुवातीपासूनच आहे. माझ्या छोट्या मुलीचे खरे वडील माझे पती नसून माझे नंदेचे पती आहेत. माझी नंद माझ्या पतींपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे आणि तिचे पती माझ्या पतींपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. माझ्या आणि नंदेच्या पतींच्या वयात 14 वर्षांचा फरक आहे. तरीही आमचं एक अनपेक्षित नातं निर्माण झालं. कसं? ऐका, ही कथा लिहिण्याचा विचार मला का आला, आधी ते सांगेन. काही दिवसांपूर्वी माझ्या नंदेचा अचानक निधन झालं. संध्याकाळी 6 वाजता नंदेच्या पतींचा फोन आला. तेव्हा मी आणि माझे पती आमच्या दोन्ही मुलांना स्कूटरवर घेऊन त्यांच्या गावाकडे निघालो. थंडीचं हवामान होतं, म्हणून मी साडीवर स्वेटर आणि शाल घातली होती. नंद आणि तिच्या पतींशी आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. आम्ही दोघं मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत गावात पोहोचलो. संध्याकाळी 7:30 वाजले होते. नंदेच्या पतींच्या घरी पोहोचलो तेव्हा आत खोलीत माझ्या नंदेचा मृतदेह होता. जवळच जमिनीवर दरी आणि गादी पसरलेली होती. त्यावर नंदेचे पती बसले होते आणि 1-2 लोक आसपास होते. आधी माझ्या पतींनी जाऊन नंदेचे पाय स्पर्श केले आणि मग नंदेच्या पतींना मिठी मारून रडले. मीही रडत होते. जेव्हा माझे पती बाजूला झाले तेव्हा मी नंदेच्या पतींना धीर देण्यासाठी आणि त्यांचं दुःख वाटून घेण्यासाठी पुढे झाले. ते शालीने झाकलेले बसले होते. मी त्यांना मिठी मारताच त्यांनी मला आपल्या शालीत घेतलं आणि एका हाताने माझ्या खांद्यावर ठेवला, तर दुसऱ्या हाताने माझ्या शरीराला हलकासा स्पर्श केला. मी चकित झाले की अशा दुःखाच्या प्रसंगी ते असं का करत आहेत. समोर त्यांच्या पत्नीचा मृतदेह होता आणि तरीही त्यांनी मला असा स्पर्श केला. आता माझ्या आणि नंदेच्या पतींमध्ये सुरुवातीपासूनच एक खास मैत्री होती, पण मला वाटलं की हा काही प्रसंग नव्हता. तरीही त्यांनी शालीच्या आड माझ्या शरीराला हलकेच स्पर्श केला. माझं रडणं थांबलं होतं, पण मी रडण्याचं नाटक करत राहिले. मीही त्यांना हलकासा प्रतिसाद दिला. शालीच्या आड त्यांना स्पर्श केला. बोलायला आम्ही एकमेकांना धीर देत होतो, पण खरं तर आम्ही आमच्या खास नात्याला पक्कं करत होतो. नंदेचे पती माझं ब्लाऊज हलवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून माझ्या शरीराला अधिक स्पर्श करता येईल, पण त्यांना तसं यश मिळालं नाही. तरीही त्यांनी माझं ब्लाऊज आणि अंतर्वस्त्रं थोडीशी अस्ताव्यस्त केली. त्यांच्यापासून सुटून मी स्नानगृहात गेले आणि आत जाऊन माझी वस्त्र नीट केली. मग बाहेर येऊन घरातल्या इतर स्त्रियांसोबत बसले. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारानंतर बाकी सगळे निघून गेले, पण आम्ही थांबलो. अजूनही कोणी ना कोणी येत होतं, त्यामुळे सर्वांसाठी चहा, पाणी, जेवणाची व्यवस्था माझ्या आणि माझ्या पतींच्या डोक्यावर होती. आम्ही काही दिवस तिथे राहिलो. या काळातही जेव्हा संधी मिळाली तेव्हा नंदेच्या पतींनी मला जवळीक दाखवण्याचा प्रयत्न केला. हो, त्यांना माझ्याशी खास जवळीक साधता आली नाही, पण त्यांनी माझ्या शरीराला हलकासा स्पर्श केला. एकदा मी त्यांना एकटीने जेवण द्यायला गेले आणि विचारलं, आणखी कोण येणार आहे? तेव्हा ते हसत म्हणाले, तुझी मैत्री हवी, देशील का? मी हसत म्हणाले, किती वेळा तर मैत्री केली. आता आणखी काय? ते म्हणाले, आता माझी पत्नी नाही,
तुझाच आधार आहे. आता मला नकार देऊ नकोस. मी हस्त बाहेर आले तेव्हा मला वाटलं की माणूस काय गजब गोष्ट आहे, नेहमी काहीतरी मिळवण्याच्या मागे असतो. मला माझ्या नंदेच्या पतींची मैत्री हवी, त्यांना माझी मैत्री हवी आणि माझ्या पतींना पैसा हवा. मग का ना आपल्या या अनपेक्षित अनुभवाला शब्दांत उतरवावं आणि तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावं. माहीत नाही कोणाला आवडेल की नाही, पण सांगण्यात काय हरकत आहे. म्हणूनच ही कथा लिहित आहे. आशा आहे तुम्हाला रंजक वाटेल. तर ऐका माझ्या आणि नंदेच्या पतींमधल्या पहिल्या खास मैत्रीची कहाणी. लहानपणापासून सुमन शर्मा म्हणजे मी खूप उत्साही स्वभावाची आहे. माझ्या मनात नेहमीच काहीतरी नवीन करायची उर्मी असते. घरची परिस्थिती ठीकठाक होती. माझ्या वडिलांची गावात थोडी जमीन होती. ते शेती करून घर चालवायचे, त्यामुळे आमची अवस्था बेताची होती. पण मी नेहमी बिनधास्त राहायचे. मला जे हवं ते मिळवण्याची धडपड करायचे. मोठी होताना मला समजलं की गरिबांना फक्त स्वप्न असतात, ती पूर्ण होतील याची खात्री नसते. 10वी पर्यंत माझ्या स्वभावात बराच बदल झाला होता. मला माझ्या आवडीच्या गोष्टी मिळवायची इच्छा होती आणि मी कोणत्याही मार्गाने त्या मिळवायचा प्रयत्न करायचे. त्याचं एक उदाहरण सांगते. माझ्या वर्गातली एक मुलगी रीना एका मुलाशी मैत्री करत होती. ती आमच्यापेक्षा चांगल्या घरातली होती आणि मला तो मुलगाही आवडायचा. जेव्हा मला कळलं की रीनाशी त्याचं काही चाललंय, तेव्हा मला वाटलं की मला माझा एक खास मित्र नसेल तर आयुष्य निरर्थक आहे आणि मला हवाच तोच मुलगा. मग मी कसंतरी करून त्या मुलाशी मैत्री केली आणि रीनापेक्षा आधी मी त्याच्याशी जवळीक साधली. मी रीनाला सांगितलं की तुझा मित्र आता माझा आहे. त्यानंतर रीना त्याच्याशी कधीच भेटली नाही. पण काही दिवसांनी मलाही त्या मैत्रीत रस वाटेनासा झाला आणि मी त्याला सोडलं. पण या तरुण वयात अशा गोष्टींनी माझं मन बेचैन झालं. मला नेहमी एका खास मित्राची गरज भासायची. याच नादात मी गावातल्या काही मुलांशी मैत्री केली आणि त्यांच्याशी जवळीक साधली. आमच्या गावात बोलण्याची भाषा थोडी खास होती आणि काही वेळा लोक खुलं बोलायचे. मला पण ऐकून तशीच बोलण्याची सवय लागली. माझ्या उत्साही स्वभावामुळे माझी भाषा कधी कधी खूप बिनधास्त व्हायची, पण आईच्या सततच्या समजावण्याने मी शक्य तितकं नीट बोलण्याचा प्रयत्न करायचे. एके दिवशी मला गावातल्या एका मुलाशी शेतात भेटताना माझ्या काकांनी पाहिलं आणि त्यांनी घरी सांगितलं. घरी ही गोष्ट कळताच आईवडिलांनी माझं लग्न ठरवलं. मी फक्त 20 वर्षांची होती तेव्हा माझं लग्न झालं. लग्नानंतर पहिल्याच रात्री माझे पती माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. मला दीर्घकाळ आणि सतत मैत्री साधण्याची सवय होती, पण त्यांचे प्रयत्न खूपच कमी पडले. मी विचार करत होते की सारी रात काहीतरी खास होईल, पण ते दारूच्या नशेत थकले आणि झोपले. मला वाटलं, हा कोणाशी लग्न झालं? याला जवळीक वाटते का? त्यानंतरही मला पतींकडून कधी समाधान मिळालं नाही. सारा दिवस ते दुकानात बसायचे, रात्री घरी यायचे, थोडं दारू प्यायचे, जेवायचे, माझ्याशी 5 मिनिट वेळ द्यायचे आणि झोपायचे. लग्नाच्या 3 दिवसांनी आम्ही शिमलाला गेलो. 1 दिवस जाण्याचा, 1 दिवस राहण्याचा आणि 3रा परतण्याचा. मी म्हणाले, हे कसले हनीमून? मला वाटलं आठवडाभर राहू, पण त्यांना दुकानाची काळजी होती. फक्त 2 रात्री आणि 1 दिवस तिथे राहून 4 वेळा माझी जवळीक करून त्यांनी हनीमून साजरं केलं. घरी परतल्यावर माझी मोठी नंद आणि तिचे पती आले होते. मी त्यांचे पाय स्पर्श केले तेव्हा नंदेच्या पतींनी आशीर्वाद देताना माझ्या पाठीवर हलका हात फिरवला. असं वाटलं की नव्या सुनेला स्पर्श करून ते आपला उत्साह दाखवत आहेत.